सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रतीक्षा अखेर संपली आहे। शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत भारतीय जनता पार्टीचे 8 आणि MIMचे एका सदस्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रतीक्षा अखेर संपली आहे। शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत भारतीय जनता पार्टीच्या 8 तर MIM पक्षाच्या एका सदस्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली। महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत ही प्रक्रिया पूर्ण झाली। सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी भाजपच्या वतीने उमेदवारांची यादी सभागृहात वाचन करून दाखवली। त्यास महापौर विनायक कोंडल यांनी मंजुरी दिली। भाजपचे स्वीकृत नगरसेवकपदी रोहिणी तडवळकर, अक्षय अंजिखाणे, मनीष केत, वृषाली चालुक्य, श्रीनिवास दायमा, रुद्रेश बोरामणी, ऋषिकेश मेहत्रे तर ज्ञानेश्वर मैकल, MIM पक्षाकडून नयूम सालार यांची निवड करण्यात आली आहे। नियमानुसार महापालिकेतील एकूण निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येच्या आधारे स्वीकृत जागांचे वाटप केले जाते। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला 87 जागांवर विजय मिळाल्याने त्यांच्या वाट्याला 9 स्वीकृत जागा आल्या असून सध्या 8 सदस्यांची निवड झाली आहे। उर्वरित एका जागेवरील निवड येत्या काळात होण्याची शक्यता आहे। MIMच्या संख्याबळानुसार त्यांना एका स्वीकृत जागेवर संधी मिळाली आहे। निवड झालेल्या नूतन स्वीकृत नगरसेवकांचे संबंधित पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करून अभिनंदन केले। विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना संधी देऊन भाजप शहराच्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तसेच BR न्यूजचे संचालक मनीष केत यांना भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्याने पत्रकार व सामाजिक क्षेत्रात समाधान व्यक्त करण्यात येत आहे।